अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सत्ताधारी पक्षाचं सह्याद्री अतिथीगृहात चहापान, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री देखील या दरम्यान उपस्थित। मुलुंडमधल्या मेट्रो दुर्घटना ताजी असताना घाटकोपरच्या आर-सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे। मुंबई महापालिकेकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ॲक्शन घेण्यासंदर्भात लिहिलं पत्र। मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण। मेट्रो 4च्या खांबाला गेलेल्या तडांवरती एमएमआरडीएचं अजब स्पष्टीकरण। तडा गेलेला स्पष्टपणे दिसत असताना एमएमआरडीए म्हणतं तडा गेलेलाच नाही। मुंबई महापालिकेने सुद्धा एमएमआरडीए स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेशही दिले। दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही, रोहित पवारांच्या मागणीवर मोहोळांची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची राजावाडी रुग्णालयात पाहणी। काल रुग्णालयामध्ये अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। स्वच्छता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला, तर औषध पुरवठ्यातील अडचणी, पुनर्विकास कामातील विलंबाबाबत चिंता देखील व्यक्त केली। 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोल नाक्यावरती कॅशचा व्यवहार पूर्णपणे बंद होण्याची शक्यता। देशात डिजिटल टोलला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निर्णय घेण्याच्या विचारात। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त सापडला। 1 मार्चपासून ही सेवा सुरू होत असल्यानं शिमगा याशिवाय गणेशोत्सवात बोटीने कोकणात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार। बंगालच्या उपसागरामध्ये आता निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तापमानामध्ये मोठी वाढ होणार। दक्षिणेकडील 10 राज्यांमध्ये पाऊस पडणार, हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला। नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ करण्यासंदर्भात महामेट्रोने कंबर कसली। महामेट्रो 300 फीटर बसेस सुरू करणार। जून अखेरपर्यंत डीपीआर तयार होणार आणि राज्य सरकारकडे निधीची मागणी देखील केली जाणार। म्हाडाने मुंबईमधील 84 दुकानांचा लिलाव केला, त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली। बिंबिसार नगर या ठिकाणी दुकानांकडे व्यावसायिकांना सपशेल पाठ फिरवावी लागली। 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झालेली नाही। पुण्याच्या कोंढव्यामध्ये रमजान निमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल। दररोज सायंकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल। रमजान महिना संपेपर्यंत हे बदल लागू असणार। पुणे शहरातल्या रस्ते नागरिकांसाठी असुरक्षित। गेल्या वर्षभरात 103 पादचाऱ्यांचा मृत्यू। सार्वजनिक आरोग्य आणि शहरी नियोजनाचा प्रश्न गंभीर। पुण्यात आता पुढच्या 2 ते 3 दिवसात किमान तापमानात घट होणार, हवामान विभागाचा हा अंदाज। पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची देखील शक्यता। अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। सिन्हांच्या खामोश डायलॉगचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही। खामोश शब्द त्यांची वैयक्तिक शैली आणि व्यक्तिमत्वाचा अविभाज्य असा भाग, कोर्टाचं स्पष्टीकरण।